हॅलो, नमस्ते सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मी रुपाली आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते. तर आजचा ब्लॉग आहे ना, कंटिन्यू सगळ्यांनी पाहायचा आहे. आजच्या ब्लॉगमध्ये मी स्वामी किंवा दत्त महाराज आपल्याला संकेत कसे देत असतात, तर हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. ह्याचंच एक तुम्हाला थोडंसं एक छोटंसं असं उदाहरण देणार आहे. तर खूप छान असं आजची इच्छा माझी पूर्ण केलेली आहे बरं का स्वामींनी किंवा दत्त महाराजांनी. का तर मी आज जाणार आहे नारायणपूरला. तर चला, सकाळची सुरुवात तर देवपूजेने झाली. तर परीच्या पप्पांना उपवास असतो, त्यामुळे त्यांनी पूजा वगैरे करून घेतली. रांगोळी काढायचं काम मात्र प्रत्येक वेळेस मी सांगत असते ब्लॉगमध्ये, मीच करत असते. आणि जे आपला फोटो आहे हॉलमध्ये, तर तिथलेही साफसफाई ते गुरुवारच्या गुरुवारी म्हणजे प्रत्येक 8 दिवसांनी ते करत असतात. तिथली साफसफाई, हार वगैरे चेंज करणं. तर मी लगेच उत्तप्पा केला मला, राहुलला आणि परीला. आमच्या तिघांचा उपवास नसतो आणि स्वस्त पाकीट मी कट करून वापरते, त्यामुळे परीला खूप हसायला येत होतं. तर थोडासा कंजूसपणा करावाच लागतो का नाही? संसार, घर म्हणलं की ह्या गोष्टी तर येतात. तुम्ही सुद्धा असं नक्कीच करत असाल, तर मला कमेंट करून सांगायला विसरू नका. सगळं आमचं आवराआवर झाली. त्यानंतर आम्ही निघालो होतो नारायणपूरला. तर कसं होतं, जी माझी इच्छा होती की एवढे दिवस मला स्कूटीचा आणि परी 10वीत छानपैकी पास झाली, टक्केवारी ही चांगली पडली तिला. त्यामुळे मला आहे ना, ते दोन्हीही माझी जी स्वप्न होती ती पूर्ण झाली. त्याबद्दलच मला दत्त महाराजांचे आभार मानायचे होते. आणि जसं मी बोलले ना, तसं माझी स्वप्न पूर्ण झाली. आणि प्रत्येक स्वप्नामध्ये मी ना माझ्या स्वामींना आणि दत्त महाराजांना कधीच विसरत नाही बरं का. तसंच मी त्यांच्यासोबतच म्हणलं, ह्या गोष्टी बऱ्याच दिवसापासून राहिल्या होत्या, तर म्हणलं गुरुवारी जायचंच आपल्याला आणि तिथंच पूजा करायची होती मला. तर त्या दिवशी काही शक्य झालं नाही. तर म्हटलं चला, आता आहे वेळ आपल्याकडं आणि आता जायचंच होतं. तर गेलो होतो आम्ही. आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर छान भजन वगैरे चालूच असतं, कीर्तन चालू असतं. आणि दर गुरुवारी ना खरंच खूप छान वाटतं असं गेल्यानंतर. बरीच माणसं असतात, पण इतकं छान वाटतं ना. आणि माझ्यासमोर यूट्यूबवर ताई होत्या, अंजली ठोंबरे म्हणून. आणि त्यांना मी विचारलं, तुम्ही जेजुरीच्या का? तर म्हणलं हो. फक्त मला नाव त्यावेळेस लक्षात नव्हतं बरं का. नंतरनी माझ्या नाव लक्षात आलं. तर चला म्हणलं, मी आता एवढी गर्दी पाहून तर मला तर खरंच खूप टेन्शन आलं होतं. मला असं वाटलं, की आता आपण एवढे पेढे आणि हार वगैरे आणले, तर ते मला माझ्या स्कूटीला घालायचा होता. पण ते दत्त महाराजांच्या चरणांपर्यंत नेऊन तो मला गाडीला घालायचा होता. तर तेही स्वप्न माझं पूर्ण झालं. आणि इतकं क्यूटचं असं पिल्लू तिथे दिसलं ना, तर माझी मुलं बघा, जिथं जे दिसेल ना, कुत्र्याचे पिल्लू दिसले, कशाचंही दिसू दे, पण माझ्या मुलांना असं खेळायला आवडतं आणि त्यांना लगेच खाऊ घालायचं असतं त्यांना. पण त्यावेळेस माझ्याकडे पशी काहीच नव्हतं. आणि नंतर आम्ही जरा थोडा वेळ बसलो आणि तुम्हाला पुढे जाऊन सांगते बरं का, संकेत कसा ओळखायचा तो. ते ह्याच पिल्लाची जी आई होती ना, ती माझ्यापाशी आली होती नंतर बसण्यासाठी बरं का. आणि माझ्याकडे हट्ट करून तिने खाऊ मागून घेतला होता. तर मी तिला खाऊ कसा दिला ते पण तुमच्यासोबत शेअर करते आता. तर आम्ही प्रदक्षिणा वगैरे घालून झाल्या, आमच्या 3 प्रदक्षिणा घालून झाल्या. आणि त्यानंतर आम्ही बसलो होतो. तर बघा, त्याच म्हणजे जे बाळ होतं ना पिल्लू, तर त्याचीच आई आहे बरं का ही. तर ती माझ्यापाशी आली आणि जे मी आता आणलं होतं ना हार वगैरे, तर ते तिला पाहायचं होतं. म्हणजे त्यातला पेढा खायचा होता तिला. पण तिने पेढा कसा खाल्ला ते तुम्हाला दाखवते. 3 पेढे मी तिला दिले. त्या आईकडे पाहिल्यानंतर इतकं निरागस वाटत होतं ना त्याच्याकडे पाहिल्यानंतर. असं वाटलं साक्षात मला दत्त महाराजांनीच हट्ट करून माझ्याकडून पेढे घेऊन खाल्ले असं वाटलं मला तर. आणि खरंच हे असे संकेत आपल्याला ओळखता आले पाहिजे बरं का. तर तिने खरंच हट्ट करून मागितले आणि तिने खाल्ल्यानंतरच आम्ही वाटायला सुरुवात केली. का तर तोपर्यंत आम्ही पेढा वगैरे काही कुणाला दिलाच नव्हता. आम्ही म्हटलं थोडा वेळ बसायचं, थोडंसं नामस्मरण करून झालं की पेढे वाटायचे. पण परीच्या हातून तिचे 10वीचे पेढे जे होते ते मी तिथे सगळ्यांना वाटायला सांगितले तिला. तसे मी 1 किलो पेढे घेतले होते. आणि ते पेढ्यातून बघा ना, सगळ्यांना लहान-लहान मुलांना पण किती आनंद वाटत होता. त्यांचं आनंद पाहूनच मला खरंच खूप छान वाटलं. आणि परीने अशीच प्रगती करत राहावा. सगळ्यांनी तुम्ही आशीर्वाद द्या आणि सगळ्यांनी तिला कमेंट करून खूप खूप आशीर्वाद द्या बरं का. तिने खूप असेच तिला यश मिळत राहू दे आणि माझ्या दोन्ही मुलांचं खूप चांगलं व्हावं, हेच मी दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. आणि मी ह्या छोट्या-छोट्या आनंदातूनच आहे ना आनंद मानत असते. आणि मला आहे ना सगळ्यात जास्त माझ्या मुलांना सुद्धा मी ना दत्त महाराजांची सेवा, स्वामींची सेवा करण्यासाठी सांगत असते. तर तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांकडून असं छोटे-छोटे आनंद व्यक्त करायला पण सांगत जावा त्यांना सुद्धा. आणि हेच कसं थोडंसं धार्मिक गोष्टी पण आपल्या मुलांना आल्या पाहिजे. आणि शिकवायचं काम हे आपल्याकडे आहे बरं का. त्यानंतर आम्ही मस्त थोडंसं तिथला महाप्रसाद होता तो तिघांनी खाल्ला आम्ही. आणि त्यानंतर थोडासा उसाचा रस घेतला आणि छानपैकी आम्ही मस्त घरी निघालो होतो आईच्या घरी. का तर आहे ना,
हार वगैरे घालून झाला बघा गाडीला. सुरुवातीला पण मी दाखवलेलं आहे. तर हार वगैरे घालून झाला आणि त्यानंतर मला आईच्या घरी जायचं होतं. का तर माझे वडील आहेत ना, म्हणजे माझे नाना. तर नानांनी ना परीसाठी पार्टी ठेवली होती. तर कसली पार्टी तर तुम्हाला सांगते. तर ती पास झाली ना 10वी मध्ये त्याच्यामुळं तिला छान असं आंबरस पार्टी चालू होती आंब्याची. आंबरस आणि चपाती असं चाललं होतं बेत. तर माझी भावजं आहे बघा, दोन्ही भावजं आहेत म्हणजे जी गाऊन घातलेली तुम्ही बऱ्याचशा ब्लॉगमध्ये तिला पाहिले असेल आणि आई पण बसली होती. तर आई म्हणली, "माझे नको व्हिडिओ काढू, मी गाऊन घातली." तर म्हणलं, "अगं असू दे, त्याला काय नाही, सगळ्यांना माहिती आहे तुझं ऑपरेशन झालेलं आहे. त्यामुळं सगळ्यांना माहितीच आहे, तुम्हाला पण माहिती असेल." तर चला अशा आपल्या बायकांना काही गप्पा मारायला वेळ आणि कुठलं कारण लागत नाही. कशाही विषयावरती आपण बोलू शकतो. तर अशा आमच्या गप्पा चालू होत्या. बाकीचं काहीच नाही. मस्त अशा गप्पा झाल्या आणि त्यानंतर बोलत-बोलत त्यांनी स्वयंपाकही दोघींनी केला. मला काही स्वयंपाक करायला नाही लागला. असे भावजईच्या हातचा स्वयंपाक गरम-गरम खायला मिळाला ना, खरंच खूप छान वाटतं बरं का. तर ही चुलत भावजई आहे, तिच्या चालल्या होत्या गप्पा आणि कुठल्याही विषयावरती आपण लगेच गप्पा मारू शकतो, असं काही नाही आपल्याला विषयच लागतो म्हणून. तर अशा आमच्या गप्पाच होत चालूच होत्या आणि त्यानंतर स्वयंपाक झाला की लगेच पहिलं लहान मुलांना जेवण वाढून घेतलं. कारण त्यांचा पहिला मान असं म्हणला जातो. तर लहान मुलांचं जेवण चालू होतं. परीची पार्टी चालू होती, आमरस पार्टी बघा आणि विघ्नेश, कार्तिक, ऋषी दोघं जण लाजत होते. विघ्नेश नव्हता लाजत बरं का आणि मस्त सगळ्यांचं जेवण वगैरे झालं. दिवाबत्ती पण चालू होती आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा आणि सगळ्यांनी मात्र आहे ना कमेंट भरभरून करत जावा बरं का. तुमच्या कमेंटची मी खूप वाट पाहत असते. त्यामुळे सगळ्यांनी भरपूर अशा कमेंट करत जावा. चला भेटूया अशा छानशा ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.